अमरावती शहरातील नागपुरी गेट परिसरात घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 11 आरोपींना अटक केली आहे। पेट्रोल पंपासमोर झालेल्या या थरारक हल्ल्यात तलवारी, चाकू आणि देशी कट्ट्याचा वापर करण्यात आला होता। या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते। आता पोलिसांनी मुख्य आरोपींसह 11 जणांना बेड्या ठोकत मोठा खुलासा केला आहे। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असुरिया पेट्रोल पंपासमोर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 20 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी शेख अहमद एजाज अहमद आणि त्यांचे साथीदार पेट्रोल पंपाजवळ उभे असताना अनेक आरोपी मोटरसायकलवरून घटनास्थळी पोहोचलेत। हातात तलवारी, चाकू आणि देशी कट्टे घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांवर जीवघेणा हल्ला चढवला। यावेळी देशी कट्ट्यातून गोळीबारही करण्यात आला। हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर नागपुरी गेट पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपींचा शोध घेतला। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विशेष पथकांच्या मदतीने पोलिसांनी एकामागून एक आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी सय्यद तारिफ उर्फ अरमान खान यालाही पोलिसांनी जेरबंद केलाय। पोलिसांनी आरोपींकडून 2 देशी कट्टे, 2 जिवंत काडतुसे, 4 तलवारी, 3 चाकू तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या धडाकेबाज कारवाईमुळे अमरावतीतील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत नागपुरी गेट पोलिसांची विशेष पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। गोळीबार, तलवारी आणि चाकूंच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना अटक करून नागपुरी गेट पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। मात्र या प्रकरणातील फरार आरोपी कधी अटकेत येणार आणि आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।